सुरुवातीला सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या व्यक्तिमत्वासाठी आणि तुमच्या करिअरसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. आजच ठरवा, तुम्हाला गर्दीचा भाग बनायचा आहे की गर्दीचं कारण बनायचं आहे. गर्दीचा भाग बनायचं असेल तर फक्त दुसरे बोलत असताना ऐकण्याची भूमिका ठेवा, आणि जर तुम्हाला गर्दीचं कारण बनायचं असेल तर व्यक्त होण्याची भूमिका, भाषण करण्याची भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. नमस्कार, मी वक्ता, सूत्रसंचालक आणि पब्लिक स्पीकिंग ट्रेनर लक्ष्मण दातखिळे. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक भूमिका घ्याव्या लागतात. जर आपण एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा नेता म्हणून काम करत असेल तर आपल्याला आपल्या पक्षाची विचारधारा, राजकीय धोरणे आणि भूमिका ही समाजासमोर मांडावी लागतात. एखाद्या संघटनेचे, सामाजिक संस्थेचे किंवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असाल तर त्या संघटनेची, संस्थेची आणि मंडळाची भूमिका काही वेळा आपल्या भाषणातून मांडावीच लागते. जर आपण ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून कार्यरत असाल, आपल्या भागातील पंचायत समितीचे सदस्य किंवा सभापती म्हणून कार्यरत असाल, नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असाल, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, गटनेता, महापौर किंवा उपमहापौर म्हणून कार्यरत असाल, तुम्ही ज्या पक्षाचे काम करत आहात त्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम करत असाल, विधानसभेचे आमदार किंवा लोकसभेचे खासदार म्हणून लोकांचे प्रतिनिधित्व करत असाल, एवढंच काय तर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी म्हणून काम करत असताना देखील आपल्याला वेळोवेळी त्या विभागाची माहिती आपल्या मनोगतातून, अर्थातच आपल्या भाषणातून करून द्यावी लागते. अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात, महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते, आप्तस्वकीयांच्या, मित्रपरिवाराच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. तेव्हा आपल्याला किमान 2 मिनिटं का होईना त्या ठिकाणी व्यक्त व्हावं लागतं. भाषण, संभाषण आणि वक्तृत्व कौशल्याच्या बाबतीत थोडंसं डीप मध्ये जाऊन आपण समजावून घेऊयात. एखादं पद आपल्याकडे येत असेल तर साहजिकच त्या पदासोबत त्या पदाची जबाबदारी देखील आपल्याकडे येत असते. त्यामुळे अनेकांना पद पाहिजे असतं, पण ते पद स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा भाषण करण्याची वेळ येते, आपले विचार मांडण्याची वेळ येते, पदाची भूमिका स्पष्ट करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र घाम फुटायला लागतो, हातपाय थरथरायला लागतात, चक्कर यायला लागते, बोबडी वळते आणि आपण आपल्या वतीने दुसऱ्याच कुणाला तरी भाषण करायला सांगतो. पण हे असं किती दिवस चालणार आहे? आपले विचार, आपल्या भावना, आपली संकल्पना तो प्रवक्ता तुम्हाला जसे अपेक्षित आहे तशाच पद्धतीने समोरच्या श्रोत्यांपुढे, समोरच्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगतो, नीट ऐका. आपल्याकडे एखादं महत्त्वाचं पद असेल परंतु आपल्याला भाषण करता येत नसेल तर आपल्या पदाच्या तुलनेत आपल्याला भाषण देता येत नाही, या गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होत असते. आपल्याला आपल्या कमीपणाची बाजू लक्षात येते. आपण वक्तृत्व कौशल्य आत्मसात करायला हवं होतं, या गोष्टीची जाणीव होते तेव्हा शिकण्याचं वय निघून गेलेलं असतं आणि त्या पदावरती असताना किंवा वयाच्या 25, 30, 35, 40, 45 किंवा 50 वय वर्षात भाषण कौशल्य आत्मसात करण्याचा सकारात्मक विचार मनामध्ये आला की क्षणामध्ये लोक काय म्हणतील, मला जमेल का, मी करू शकेल का, नाही जमलं तर, अशा शेकडो नकारात्मक प्रश्नांचा डोंगर हा तुमच्या डोळ्यांसमोर क्षणार्धात उभा राहतो. पण मित्रांनो आणि माझ्या प्रिय भावांनो, कौशल्य शिकण्यासाठी कोणत्याही वयाची अट ही कधीच नसते. भाषण कौशल्यासाठी तर या कोणत्याच गोष्टी मॅटर करत नाही. उलट मी माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये नेहमी सांगत असतो की ज्या व्यक्तीला लिहिता, वाचता व बोलता येत आहे ती प्रत्येक व्यक्ती उत्तम भाषण कौशल्य आत्मसात करू शकते. ती प्रत्येक व्यक्ती सभा गाजवू शकते, प्रभावी वक्ता बनू शकते. फक्त गरज आहे ती योग्य दिशादर्शकाची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जून 2022 पासून ज्ञानामृत अकॅडमी आजपर्यंत अनेकांना वक्तृत्वाची दिशा देण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. वक्तृत्व कौशल्य आत्मसात करण्यासाठी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. नंबर 1 आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स, नंबर 2 संबंधित विषयाचा अभ्यास आणि नंबर 3 तुमची स्वतःची शैली. याच्या पलीकडे वक्तृत्व कौशल्य अजिबात नाही, खरंच नाही. असो, मी अधिकच काही न बोलता तुम्हाला आश्वासन नाही तर एक विश्वास देतो की व्हिडिओ पाहत असलेले तुम्ही प्रत्येक जण उत्तम धाडसाने भाषण करू शकता. तुम्ही कोणत्याही पदावरती काम करत असाल, तुमचं वय कितीही असेल तरीही तुमच्यातील उत्साह आणि नवीन काहीतरी शिकण्याची, आत्मसात करण्याची तुमची उमेद तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. तुम्ही माझ्याशी 74 20 85 48
05 या आमच्या व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबरशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता। आजही अनेकांना वाढदिवस, अभिष्ट चिंतन सोहळा, दशक्रिया विधी, विवाह सोहळा, मॅरेज सेरेमनी, भूमिपूजन सोहळा, उद्घाटन समारंभ, अनावरण किंवा लोकार्पण सोहळा, निवडणुकीतील प्रचाराचे भाषण, पत्रकार परिषद, ग्रामसभा, समाजाचा मेळावा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपले विचार मांडता येत नाही। अशा सर्वांसाठी वन डे ट्रेनिंग प्रोग्राम घेत आहोत। हे पुणे जिल्ह्यातील संपूर्ण 1 दिवसांचे ट्रेनिंग सेशन असणार आहे। हे ट्रेनिंग सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी आणि संपूर्ण दिवसभर असणार आहे। त्यासाठी कमीत कमी फक्त 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये ट्रेनिंगची फी असणार आहे। यामध्ये सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण आणि सायंकाळी पुन्हा स्नॅक्स असणार आहे। जे लांबून येणारे व्यक्ती असतील त्यांची निवासाची व्यवस्था तिथेच हॉटेलवरती किंवा जवळ असलेल्या लॉजिंगवरती केली जाईल आणि त्याचा जो खर्च आहे तो त्या व्यक्तींचा असेल। ट्रेनिंगची सांगता प्रत्येकाला प्रमाणपत्र, महत्त्वाच्या 10 भाषणांच्या रेडी स्वरूपातील PDF स्क्रिप्ट, सूत्रसंचालन कार्यक्रमाचा PDF स्वरूपातील फॉर्मॅट आणि त्याची हार्ड कॉपी देऊन सहभागी प्रत्येकाचा सन्मान केला जाणार आहे। आमची टीम तुमची वाट पाहतीये, त्यामुळे मी अधिकच काही न बोलता शेवटी एवढंच म्हणेल, तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोल्हे कुत्रे येणार नाहीत। तुमच्या क्षेत्रातील वाघ बनण्यासाठी तुमचे आचार विचार वक्तृत्वातून व्यक्त झाले पाहिजेत। तुमच्यासाठी हे वन डे ट्रेनिंग सेशन खूप आणि खूप फायद्याचं ठरणार आहे। भेटूयात लवकरच। धन्यवाद।